अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, 26 डिसेंबर मंगळवार अत्यंत विशेष आणि सर्वात मोठा दिवस, कारण या दिवशी आहे दत्त जयंती। बघा, दत्त जयंतीचा जो दिवस आहे तो दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आणि दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी, दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस। दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते। या दिवशी दत्तांची मनोभावे जर तुम्ही सेवा उपासना केली तर दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ हा आपल्याला मिळत असतो। खरं तर दत्त जयंतीचे बरेचसे उपाय आणि बऱ्याचशा सेवा तुम्हाला मागील काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी हे एक फळ दत्त महाराजांना तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा हे एक फळ तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे। जे फळ तुम्ही घरात आणल्याने तुमच्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याचा नाश होईल। तुमच्या आयुष्यात कितीही मोठं कर्ज असेल, कितीही मोठी शत्रुपीडा तुमच्या मागे असेल, घरात इडापिडा असेल, कुठली बाधा असेल, कुठली वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर त्या सर्वच वाईट शक्तींचा नाश होईल, इडापिडा नष्ट होईल। घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपत जाईल। घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील। बघा, हे एक फळ घरात आणल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी सुटायला लागतील। पैशांचे आर्थिक प्रश्न जिथे जिथे अडलेले आहेत ते सर्व मार्ग तुमचे खुले होतील। जिथे जिथे पैशांची चणचण आहे ती चणचण कमी व्हायला लागेल आणि आर्थिक प्रगती तुमची वाढायला लागेल। आता नक्की कुठल्या झाडाचं फळ आपल्याला घरात आणायचं आहे, उपाय नक्की काय आहे, हे सगळं काही पाहण्यासाठी आपल्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, दत्त जयंतीच्या दिवशी किंवा अगदी आज उद्या परवा आपल्याला कुठेही कधीही या एका झाडाचं फळ भेटलं तर ते आपल्याला घरात आणायचं आहे। फक्त दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला त्याचा उपाय करायचा आहे। आता कुठलं फळ आहे तर तुम्हाला शमीचं किंवा धोत्र्याचं फळ आणायचंय। आता हे फळ का तर बघा, शमीच्या किंवा धोत्र्याच्या फळामध्ये साक्षात भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि दत्त महाराज हे भगवान श्री विष्णूंचाच एक अवतार मानलेले आहेत। त्यामुळे हे फळ जर तुम्ही दत्त महाराजांना दत्त जयंतीच्या दिवशी अर्पण केलं किंवा त्याचा इच्छित तुम्ही एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। दत्त महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल। बघा, आज उद्या किंवा दत्त जयंतीच्या दिवशी कुठेही आजूबाजूला नर्सरीमध्ये जिथे पूजेचं साहित्य फळहार भेटतात तिथे त्या लोकांना तुम्ही सांगितलं तर ते 1 ते 2 दिवसामध्ये किंवा अगदी आज सांगितलं तर उद्याच्या दिवशी सहज तुम्हाला ते आणून देतील। त्यांच्याकडनं एक धोत्र्याचं किंवा शमीचं फळ तुम्हाला घरी आणायचंय। आणलं तर ते लाल वस्त्रामध्ये तुम्हाला तसंच बांधून ठेवायचंय। दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी तुम्हाला हे जे फळ आहे ते एका ताम्हणामध्ये ठेवून द्यायचंय किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचंय। याच्यावरती थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। स्वच्छ तुम्हाला याला जल अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर या फळाला तुम्हाला दुसऱ्या एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे। त्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत। तांदळावरती मग तुम्हाला हे फळ ठेवायचे। बाजूला एक दिवा लावायचा आहे। त्यानंतर बाजूला तुम्हाला 3 अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत। यानंतर तुम्हाला या फळाला हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे। तुमची इच्छित जी मनोकामना आहे ती इच्छित मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे। थोडेसे पुन्हा वरून तुम्हाला अक्षता म्हणजे तांदूळ अर्पण करायचे आहेत। एक पिवळ्या रंगाचं फूल तुम्हाला तिथे ठेवायचं आहे। धूप दीप सगळं तुम्हाला त्या फळाला ओवाळायचं आहे। साक्षात भगवान श्री विष्णू दत्त महाराज स्वरूप समजून त्यांचं पूजन तुम्हाला करायचं आहे। ठीक आहे, हे सगळं काही तुम्हाला करायचं आहे। हे करून झालं की त्यानंतर दिवसभर हे जे फळ आहे हे असंच तुम्हाला तिथे ठेवून द्यायचं आहे। दिवसभर देवघरामध्ये किंवा चौरंग मांडला असेल तर तिथे हे फळ जे आहे ते ठेवून द्यायचं आहे। सायंकाळी प्रदोष समय ज्याला म्हणतो म्हणजे 6:30 ते 9:30च्या आतमध्ये सांज वेळ लक्ष्मी प्राप्तीची जी वेळ असते या वेळात तुम्हाला काय करायचं, एक छोटासा कापडाचा एक तुकडा घ्यायचा आहे। लाल रंगाचा असेल, सफेद असेल किंवा पिवळ्या रंगाचा चालेल। यापैकी कुठल्याही एका रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला हे जे धोत्र्याचं किंवा शमीचं जे फळ तुम्ही
ठेवलं होतं, ज्याचं पूजन केलेलं आहे, हे फळ तुम्हाला त्या कापडामध्ये ठेवून द्यायचे. ठेवल्यानंतर तुम्हाला या कापडाला एक चांगली गाठ मारायची आहे आणि गाठ मारून हे फळ तुम्हाला त्या कापडामध्ये तुम्हाला घट्ट पॅक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ती जी पोटली तयार होईल ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आणि दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे. दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे. दत्त महाराज ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम दत्तात्रेय नमः, ओम दत्तात्रेय नमः, ओम दत्तात्रेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर ती जी पोटली आहे ती मेन दरवाजा जो आहे, घराचा जो मेन दरवाजा, मेन उंबरठा जो आहे, या मेन दरवाजाच्या वरती जी चूक असेल किंवा चूक ठोका तोरण लावलं असेल तर त्या चुकीला तुम्हाला ही जी पोटली आहे ती अटकवायची आहे, लटकवायची आहे. म्हणजे त्या पोटलीला, त्या चुकीला तुम्हाला ही जी पोटली आहे ती अडकवायची आहे. ठीक आहे. त्यानंतर 21 दिवस सलग जेव्हा तुम्ही दत्त जयंतीला हा उपाय कराल तिथून मोजून 21 दिवस तुम्हाला दररोज या पोटलीचं पूजन करायचं आहे. हे जे फळ तुम्ही तुमच्या मेन दरवाजाला लावलेलं आहे त्याला दररोज तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची आहे, इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. समजा तुम्ही हा उपाय नोकरीसाठी करत असाल तर मला नोकरी लागावी म्हणून तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करून दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे. किंवा जर तुम्ही यशासाठी, प्रगतीसाठी, धन येण्यासाठी, कर्ज मिटण्यासाठी, कर्ज संपण्यासाठी हा उपाय करत असाल तर तशी इच्छा तिथे व्यक्त करून तुम्हाला दररोज 3 अगरबत्त्या त्या पोटलीला ओवाळायच्या आहेत. 3 अगरबत्त्या ओवाळल्यानंतर 1 अगरबत्ती तिथेच खाली उंबरठ्याच्या जवळ तुम्हाला लावायची आहे, 1 अगरबत्ती तुळशी जवळ लावायची आहे आणि 1 अगरबत्ती तुम्हाला देवघरात लावायची आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दोघांपैकी एका टायमाला 3 अगरबत्त्या बरोबर या पोटलीला ओवाळायच्या आहेत. त्यातील 1 अगरबत्ती देवघरात, 1 अगरबत्ती तुळशीजवळ आणि 1 अगरबत्ती तुम्हाला उंबरठ्याजवळ करायची. बघा, खरं तर जसं आपण दत्त जयंतीच्या 21 दिवस अगोदर दत्त महाराजांची सेवा करतो का, तर 21 दिवस अगोदर दत्त तत्व जे आहे ते पृथ्वी तलावरती आलेलं असतं आणि पृथ्वी तलावरती हे जे दत्त तत्व जे आहे ते जागृत अवस्थेत असतं. तसंच दत्त जयंती नंतर देखील 21 दिवस हे जे दत्त तत्व आहे ते पृथ्वी तलावरतीच असतं आणि ते जागृत अवस्थेत असतं. या वेळात तुम्ही ज्या ज्या सेवा कराल त्या सगळ्या सेवा दत्त महाराजांपर्यंत पोहोचल्या जातात आणि तुमच्या इच्छित मनोकामना देखील पूर्ण होतात. त्यामुळे प्रत्येकाने या 21 दिवसातही जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जास्त दत्तांच्या सेवा करायच्या आहेत. आता 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर काय करायचं, तर ती पोटली काढायची आहे, म्हणजे ते फळ आहे ते काढायचं आहे आणि तुम्हाला कुठल्याही वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे ही जी पोटली आहे सोडायची नाही, खोलायची नाही, कापडा सगट तुम्हाला तिथे जाऊन ती ठेवायची आहे आणि तुम्हाला घरी निघून यायचं आहे. लक्षात घ्या, 21 दिवसात नकारात्मकतेचा, दारिद्र्याचा, घरामध्ये असलेल्या अपयशाचा, बाधांचा, सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल. घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. न येणारा पैसा यायला लागेल, न फिटणारं कर्ज फिटायला लागेल, इच्छित मनोकामना पूर्ण होतील, सर्व काही तुमच्या मनासारखं घडायला लागेल. तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.